तर आज आपण इंटेलिजंट वर बघणार आहोत. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर, दिसतंय. हो सर. ओके. काही प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे मी ह्याच्यातनं क्वेश्चन पेपर मधून घेतले, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल कशा प्रकारचे क्वेश्चन असतात. त्याच्यापैकी काही क्वेश्चन असतात ना ते तुमचे तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ वॉटर इमेज किंवा मिरर इमेज वगैरे, लक्षात आहे ना? ते जास्तीत जास्त तुम्ही कुठे मिळतात तिथे नेटवर्क कुठे गेला ना तरी तुम्हाला खूप त्या प्रकारचे मिळतील. जास्तीत जास्त सोडवलं की आपलं परफेक्ट होऊन जाते. लक्षात आहे? त्याच्यामध्ये आपण वेळ घालवण्यापेक्षा जे आपल्याला थोडेसे कठीण वाटू शकतात तसे आपण काय करूया, घेऊया. ओके. वॉटर इमेज, मिरर इमेज तुम्ही बघा जास्तीत जास्त. ओके. चला मग पहिला क्वेश्चन बघा, दिसतोय तो सगळ्यांना? हो सर. जर आपण ह्याच्यापासून काय बनवलं सांगा, फोल्डेड टू फॉर्म अ क्यूब, क्यूब बनवला समजा, तर 3 डॉट्स आहेत ना त्याच्या बरोबर पाठीमागे कुठलं असणार ते तुम्ही इमॅजिन करायला पाहिजे. काय करावं लागेल, असं करून बघावं लागेल आपल्याला. बघावं लागेल म्हणजे इमॅजिन करावं लागेल. असं सर 6 डॉट. सगळ्यांना समजलंय कसं केलंय ते? हो. तसं काही कठीण काय नाहीये, फक्त तुम्हाला थोडं इमॅजिन काय करणार आपण ते बघावं लागेल तुम्हाला. तर मी तुम्हाला हे जर आपण काय केलं बघा, कुठलं सांगा, 2 मिनिट. हे आपण उभं केलं, हे या बाजूला गेलं, बरोबर आहे ना? मग हे काय होणार सांगा, हे या बाजूला आहे ना, वर जाणार. हे असं केलं तर हे आहे ते इकडे येणार, 3च्या बाजूला आहे ना, बरोबर आहे ना? त्याच्या ऑपोजिट हे बरोबर आहे. ते आपण तुम्हाला थोडंसं इमॅजिन करावं लागेल काय होणार ते. हे आपण उभं करणार बघा, हे उभं करणार म्हणजे हे वर येणार, हे या बाजूला येणार, या बाजूला, आणि हे बरोबर या बाजूला येणार, हे ऑपोजिट येणार त्याच्या. ओके. चला नेक्स्ट बघा, याचा आन्सर 6 आहे. जर याच्यापासून आपण असे बॉक्स बनवले तर कुठले बॉक्स येऊ शकतात? सर सेकंड एक येऊ शकतं. सेकंड एक येऊ शकतो. सेकंड कसं आहे ना, सेकंड आणि फोर्थ येतं. तर ऑप्शन नंबर सी. फोर्थ येणार. सर 3 सर सी. सर ऑप्शन नंबर सी. हो. नाही रे, सर ऑप्शन नंबर सी. हे कशी केले की काय दिसणार ते बघा. पहिले बघा असं, हे जर आपण हे केलं ना, असं केलं समजा, हे दोन्ही बाजूला असणार आहे. तिसरं पण काय असणार आहे, हे आपल्याला बाजूला केलं समजा, एक 2 3 एकत्रच असणार आहे बघा. ओके. आणि ते असेल तर मला वाटतं की हे पण तुम्हाला दिसायला पाहिजे असं, लाईन्स काढल्या त्या. मला वाटतं की तर मला वाटतं तिसरं येईल. हा, पहिला आणि तिसरं. तिसरं येईल. ओके. हो सर. ओके. हो सर. सर कुठला आन्सर आला मागच्याचं? हा, मागच्याचं फर्स्ट आहे, हे आहे, हे आहे. हे पाहिजे तर तुम्ही काय करा माहितीये, 2-3 उदाहरणं कशी सोडवा, ऍक्च्युली जसे ड्रॉ करा बघा, ते तुमच्या लक्षात येतील. लक्षात आहे? असं एक घ्या कागद वगैरे आणि त्याच्यावर असं ड्रॉ करा आणि बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लक्षात आहे कसे सोडवायचे, कारण थोडंसं इमॅजिन करताना तुम्हाला थोडीशी हे होऊ शकतो, प्रॉब्लेम्स होऊ शकतात. लक्षात आहे? त्याच्यापेक्षा हे आपण जे बघतोय ना,
एवढं हे नसतात, पण स्कॉलरशिपला विचारतात ते सोपे असतात थोडेसे. मी थोडेसे काय घेतले, हाय लेवलचे घेतलेले आहेत बघा. सर 1 आणि 2 येऊ शकतं. 3 पण येऊ शकतं ना. 3 कशाला येणार नाही? ते पण येऊ शकतं. एका बाजूला sir. गेलं तर 4 पण येऊ शकतो. हे बघ, हे 1 आणि 3 हे बघ, सर ऑप्शन नंबर 1 डी. येऊ शकतं तर हे पण 1 येऊ शकतं तर 3 पण येऊ शकतं, आणि 2 येऊ शकतं तर 4 पण येऊ शकतं की रे. सर ऑप्शन थोडीशी काय केली, नंबर जागा बदल. सर डी डी option येणार. number डी डी सगळे येऊ शकतात त्याच्यापासून. ओके, चला नेक्स्ट बघा. हे बघा कसं येणार नाही, हे येऊ शकणार नाही. 3 आणि 4. 2 बरोबर आहे ना. आणि तिन्ही बघा, तिन्ही कसे आहेत, एका लागोपाठ आहेत किंवा नाही आहेत, तो हे होऊ शकत नाही. सर 3 येत आहे आणि 4 पण येत आहे. 3 आणि 4 येतं. 1, 3 and तो 4. कसं येणार? हो. सर 3 येतं म्हणजे 4 येणार. 3 येतं म्हणजे 4 येणार. ओके, 1 पण येऊ आणि 1 शकतं. पण येतो. 1 पण येऊ शकतो. 1, 3, 4 3. येणार. 1, 3, 4. नेक्स्ट, हे थोडस इझी आहे बघा. एचच्या अपोजिट काय येणार सांगा? हे बघा ना, एचच्या अपोजिट काय येणार? सर डी येणार. D येणार. एचच्या अपोजिट डी. ओके, एफच्या अपोजिट बी बी D येणार. डी येणार. राहिले कुठले सांगा? सी आणि E. E. आणि C. आणि C. एचच्या जवळ बी येणार बघा. असं कुठलं आहे का एचच्या जवळ बी असलेला? किंवा एफच्या जवळ ई पण येतं आणि एफच्या जवळ डी पण येऊ शकतो, कारण डी इकडे येणार आपला ना. हो. असा फोल्ड केला तरी ते येणार. सेकंड याच्यात हे येतं, F आणि E जवळ येतात. सर 2 येणार. आणि सर सेकंड येणार. सेकंड आहे, कारण डी पण जवळ आहे ना इथे. एफ ई आणि डी जवळ आहेत बघा. ओके, पुढचं बघूया. सर 3 3. 3 काय विचारले? फॉर्म द हो हाऊ मेनी डॉट्स अबाउट द व्हेरिफाईड डॉट. हो सर 3 येतात. 3. हा बरोबर, याच्या अपोजिट काय होणार? हीच येणार आहे. दोन्ही सेम आहेत बघा. याच्या अपोजिट आपण डी कसं काढलेलं मग अशी, याच्या अपोजिट. ओके, आन्सर काय येणार सांगा? ओके, नंतर थोडे याचे बघा आहेत. हे तुम्हाला मी ट्रिक शिकवली तुमच्या बेजला का नाही शिकवले? शिकवली नाही सर. शिकवली वाटतं. शिकवली आहे सर. शिकवली आहे सर. शिकवली आहे. NTSC मध्ये शिकवली आहे, इकडे नाही शिकवली. नाही, आठवी विचारतो, 8वी स्कॉलरशिपला शिकवली का मी? नाही. नाही. नाही, मग ऐका, तर ज्यांना माहित नाही त्यांनी माहित आहे त्यांनी गप्प राहा. ओके, बाकीच्या बघा. ओके, तर इथे काय बघा, इथे 3 आहेत बघा इथे, आणि इथे पण 3 आहेत. ओके, आपण काय करायचं? 3 नंबर घ्यायचं कॉमन, दोन्ही ठिकाणी आहेत ना, 3 आणि 3 खाली घ्यायचे, एका माका खाली घ्यायचे. नंतर क्लॉक वाईज जायचं. असं क्लॉक वाईज जायचं. काय घ्यायचं? 5 घ्यायचे आणि त्याच्या पुढे 4 आहे. इथे पण क्लॉक वाईज जायचं. 3च्या खाली 3 लिहिले मी, 5च्या खाली 6 लिहिले आणि 4च्या खाली 2 लिहिले. आता नंबर कुठला राहिला? 1 राहिला. डबल 3 आहे त्याच्याबद्दल 1 लिहायचा. म्हणजे आपण काही न बघता सांगू शकतो
फायच्या अपोजिट 6 आहे आणि 4च्या अपोजिट, नाही तर डोक्याला ताण द्यायचं नाही, ते गरज नाही. परत एकदा लक्षात घ्या, फक्त एकच कॉमन कुठेतरी असायला पाहिजे होता. इथे बघा दोघांमध्ये 3-3 आहे, कॉमन आहे. मग तिथून स्टार्ट करायचं. 3, 5, 4, 3, 5, 4 आणि परत इथून जिथे 3 आहे ना तिथून क्लॉक वाईज जायचं असं 3, 6, 2. आता एक कुठला तरी डबल नंबर आहे ना, मग याच्यातला कुठला राहिला बघा, 2 आहे, 3, 4, 5, 6 आहे, 1 राहील. 3च्या अपोजिट काय होणार सांगा, 1 येणार. ओके, आपल्याला काय विचारलं, 1 डॉट इज द बॉटम, नंबर ऑफ डॉट्स ऑन द टॉप, 3 येणार. ओके, असले मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही बोलू नका. ज्यांचं झालंय ना त्यांनी बोलू नका, बाकीच्यांना ट्राय करूया. करा बघा, एक जमते का बघा तुम्हाला. सर सी येणार 6. अरे बोलू नको म्हणून सांगितलं ना, कोण बोलतोय? तुझं झालंय का झालं नाही? सर नाही, तुम्ही आता शिकवलं ते का केलं आता. ओके, मला वाटलं झालं त्याने बोलला. बोल. सर 6 येणार ना, सी. ऑन द फेस ऑपोजिट द फेस बिअरिंग 3 डॉट्स. हो सर 6 येणार. सर 6 येणार. 6 होतं सर. इथे बघा दोघांमध्ये 2 काय सांगा कॉमन आहे. ओके, आणि दुसरी गोष्ट काय बघा, 4 पण कॉमन आहे. सर तुम्ही 2 आणि 3 घेतलं तरी येतं, कारण फर्स्ट आणि सेकंड मध्ये 4 आणि 2 दोन्ही कॉमन आहे. मग ते इझी पडणार ना आपल्याला. इझी पडणार की ग. हो सर. इथे काय दुसरी ट्रिक सांगतो बघा. जेव्हा 2 कॉमन असतात ना, जेव्हा 2 कॉमन आहेत बघा, इथे 2 पण कॉमन आहे आणि 4 पण कॉमन आहे, तर जे 2 राहिलेले असतात ते एकमेकांच्या अपोजिट असतात. ही दुसरी ट्रिक. मी काय म्हणतो लक्षात आहे? हा, मगाशी काय होतं, एकच कॉमन होतं तेव्हा क्लॉक वाईज आपण लिहायचो. पण जेव्हा 2 कॉमन असतात ना तेव्हा काय करायचं, दोन्ही कॉमन बघायचे आणि राहिलेले जे असतात ना ते एकमेकांच्या अपोजिट असतात. 3च्या अपोजिट काय येणार सांगा आपल्याला, 6 येणार. समजलं? याच्याबद्दल आपण एक लेक्चर आणि घेऊया, म्हणजे ज्यांचं झालं त्यांच्यासाठी नाही, तर झालं नाही त्यांच्यासाठी. लक्षात आहे? स्पेशल मी एक लेक्चर घेतो त्याच्यावर. ओके, नाहीतर माझ्याकडे व्हिडिओ असेल तर शाहीस कुठे व्हिडिओ मिळतो तर पाठव बघ याच्यावर ग्रुपवर शोधा, चालेल सर. चॅनेलवर जा आणि बघ कुठे मिळतोय का. ओके, आणि ग्रुपवर पाठव. चला मग नेक्स्ट घेतो मी. हॅलो सर, हा बोल. ते बोल. ऍप वरनं लेक्चर कधी होईल, कधीपासून? ऍप वरनं थोड्यांचे प्रॉब्लेम आहेत. ते म्हणतात की आमच्याकडे iOS आहे आणि iOS वर आमचं कम्पॅटेबल नाही आहे. ओके. त्यामुळे जोशी तुझा झाला प्रॉब्लेम सॉल्व. जोशी आलाय आज? जोशी नाही सर, आलाय की नाही आला? खराब आहे ना म्हणून. जोशी आवाज येतोय, आलाय का? हॅलो सर, मी बोलतोय. हा, तुझा काय लॅपटॉप झाला चालू? नाही ना सर. बघ की रे, जरा करून घे. हा, काहीतरी करून घे, नाहीतर अँड्रॉइड बघ दुसरा कुठला तरी चांगला. हा, आपण त्याच्यावर चालू करूया. नेक्स्ट वीक तरी मला चान्स घ्यायचा त्याच्यावर. चला, इथे बघा मी काय केलं नाही, फिगर तुम्हाला दिली नाहीये. क्वेश्चन वाचा बघा आणि तुम्हाला काय जमतं सांगा. हा सुद्धा मी थोडासा कठीण क्वेश्चन घेतलेला आहे, लक्षात आहे ना. थोडासा कठीण आहे, पण कठीण नाहीये तसा. कठीण म्हटलं तरी कठीण नाहीये तो, थोडासा वेगळा घेतलाय. क्यूब आहे, 20 सेंटीमीटरचा क्यूब आहे. साधारण मी तुम्हाला दाखवतोय कसं असू शकेल. आपल्याला किती सांगितलंय, 2 सेंटीमीटर व्हाईट. ओके, 20 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल सांगा. 1
2 2 मिनिट. Right. सर 5 स्टेप्स होतील ना? हा 1 2 3 4 5 पाचच करतोय मी. मग 4 येत होतं. पाचच येणार कारण 20 म्हणजे आपल्याला काय घ्यायला लागेल समजा. मी एक छोटा करतो पण समजून घ्या तुम्ही. ते पण स्क्वेअर आहे. एक सगळे स्क्वेअर आहेत हा आणि सेम साईजचे आहे जसं कन्सिडर करा. तसंच इथे आपल्याला किती मिळणार स्क्वेअर? खाली असे म्हणजे बाहेरून दिसताना स्क्वेअर किती दिसायला पाहिजे? सर 25 दिसता 25. इथे किती असणार? इथून दिसणार किती? या साईड व्ह्यू ने किती दिसणार? इथे स्क्वेअर किती दिसणार आपल्याला? 75 25 दिसणार. 25 दिसणार ना सगळीकडे. इथे पण आपल्याला 25 दिसणार. परत समजून घ्या, माझे बरोबर नाही आलंय. समजून घ्या, प्रत्येक स्क्वेअर आहे आणि प्रत्येक हा काय होणार नंतर क्यूब तयार होणार त्याच्यापासून. साधारण असा असणार आपला. सर पहिल्याचा आन्सर 4 येईल. हा मी क्वेश्चनच वाचला नाही. ओके, तर काय सांगितलंय बघा आपल्याला. पहिली गोष्ट लक्षात घ्या. अ ब्ल्यू कलर विथ अ 4 सेंटीमीटर वाईड येलो स्ट्रीप 4 सेंटीमीटर वाईड येलो ब्ल्यू कलर इज अ ब्ल्यू कलर. संपूर्ण ब्ल्यू कलर आहे. ओके, ते सगळे ब्ल्यू कलर 4 सेंटीमीटर वाईड येलो स्ट्रीप अलॉंग ऑल द साइड. 4 सेंटीमीटर म्हणजे किती होणार बाबा? सगळीकडे 4 सेंटीमीटर वाईड म्हणजे किती व्हायला पाहिजे? किती रंग व्हायला पाहिजेत मला? सर 5. किती रंग व्हायला पाहिजे? कुठले 5 रंग व्हायला पाहिजे? कुठले? बाहेरचे. हा बरोबर. हो या सर. बाजूला पण 5 होणार. बरोबर. होय. या बाजूला पण होणार आणि या बाजूला पण होणार. क्वेश्चन समजलं सगळ्यांना? तसंच आणि काय होणार सांगा. सगळ्या बाजूचे सांगितले त्यांनी. सगळ्या बाजूचे बाहेरचे 5 आपण रंग. हो सर. ओके, तसंच या बाजूला होणार. बॅक साईड सगळ्या साईडला बाहेरचे रंगवले. ओके, आणि पहिल्याचं 8. 2 मिनिट बघूया की आपण. नंतर मी काय करतो, मध्ये जे आहेत ना ऑलरेडी काय होतं सांगा, ब्ल्यू कलर होता तिथे. इथे ब्ल्यू होता. फक्त बाहेरचे आपण काय केले सांगा 4 मीटर सेंटीमीटर मीटर नाही सॉरी सेंटीमीटर रंगवले. तसं की इथे काय होणार सांगा, हे रंगवले जाणार. हो सर. ओके, हे रंगवले जाणार. पहिला क्वेश्चन समजून घ्या, आन्सर बघूया नंतर आपण. लक्षात आहे? तर जनरली तुम्हाला स्कॉलरशिप पेपर ह्याच्यामध्ये काय दिला तो क्यूब दिला जातो. लक्षात आहे? मी कशाला दिला नाही तर तुम्ही तो काढावा. मी परफेक्ट समजेल याच्यासाठी मी तो काढलेला नाही, दिलेला नाही. ओके, आता मला सांगा, हाऊ मेनी क्यूब्स हॅव 3 येलो फेसेस ईच? कायम लक्षात ठेवायचं, कोपऱ्यातले फक्त 3 काय होणार आहे, कॉर्नर आपले काय होणार आहे, रंगवले जाणार आहे सेम कलर. मग प्रत्येक याला काय असणार, इथे वर 4 असणार आणि खाली पण 4 असणार. हे टोटल किती असणार सांगा आपल्याला? 8 असणार. ओके, हाऊ मेनी क्यूब्स हॅव 1 फेस ब्लू अँड ऍडजस्टंट फेस येलो? सर 0.
हा 0. 0 आहे. पण असं कुठलंच नाही आहे की काय इथे असतं तर ट्री करतं, ब्ल्यू इथे असतं ना आणि तर ऍडजस्टन येलो झाला असता, पण तसं आपल्याला एक पण नाही आहे तिथे. त्यामुळे आन्सर काय येणार त्याचं? 0. येणार. हाऊ मेनी क्यूब्स हॅव ऍटलीस्ट वन फेस कलर? मधले सगळे, मधले ब्लू कलर हो बापरे. ब्लू कलरने रंगवले. सर पण 36. कमी सर 36. कमीत कमी एक फेस काय ते सांगा रंगवलं. नाही सर, एक मिनिट. सर 54. नाही 2 मिनिट. 54 सर. हो सर, 9 संग 54, 9 इंटू 54 कसे आहे ना 9 इंटू 54. आणि टोटल 54. सांगा मला, टोटल किती आहेत सांगा. 9 आहेत आणि ते 6 आहेत त्यामुळे 124 हे आहेत आणि फक्त नसणार याच्यामधले 27 तर नसणार होते. 3 3 6 3 3 9 9 2 18 9 3 27. बरोबर. माझं काय चुकलंय? माझं 98 येत आहे. सर कसं? सर 98 टोटल नाही. किती आहेत सांगा. टोटल किती आहेत सांगा. टोटल 125 आहे. 125. ओके. आता हे जे वर आहेत ना, जे वर आहेत बघा, 1 2 3 किती आहेत? 1 2 3 1 2 3 1 2 3 त्याच्या बरोबर खालचे त्याच्या बरोबर खालचे रंगवलेले नसणार 9. ओके. म्हणजे कुठल्या या रो मध्ये असणार ते 3 रंगवलेले नसणार. त्याच्या खालच्या रो मध्ये 3 रंगवले नसणार आणि त्याच्या खालच्या रंगवलेल्या ह्याच्यामध्ये 9 3 नाही 9 म्हणजे टोटल 9 9 9 27 रंगवलेले नसणार, कारण ते मध्ये आहे. बाकी सगळे रंगवलेले असणार ना. चुकते माझं काय बरोबर आहे? सर नाही कळत आहे बोलतोय ते काय. गायत्री मला पण नाही कळालं सर. हा सर बोला. गायत्री हा सर. समजलं तसंच आहे ना? बरोबर आहे माझं बोलणं का नाही? थोडं समजलं नाही, आम्ही वेगळ्या पद्धतीने केलं. हो सर, आम्ही वेगळ्या पद्धतीने केलं. तुम्ही बोलताय कळत नाही काय. कारण तुम्ही मधले 9 ब्लू कलर केलेत ना, त्याला 3x3 केलं तर 9 येतं आणि 6 बाजूंना 9x6 केलं तर 54 येतं. हा. तसं नाही. तसं मी काय करतोय, मी वेगळं करतोय बघा. टोटल 125 टोटल 125 आहे. बरोबर. हो. ओके. हा. त्याच्यातले एक पण फेस न रंगवलेले किती आहे ते मी काढतोय आणि न रंगवलेले बाजूला काढले ना की बाकीचे मिळणार ते डेफिनेटली रंगवलेले मिळणार. किमान एक फेस रंगवलेला मिळणार आपल्याला. बरोबर आहे. नाहीतर असं करा 1 2 1 वर किती आहेत सांगा. वर किती 25. चला खालचे पण एकदम खालचे एक तरी फेस त्याचा रंगवलेला असणार 25. ओके. आता इथे जर तुम्ही बघितलं तर किती आले? 1 2 3 हे किती आले? 18 झाले. बरोबर. बरोबर का? हो सर. 1 2 3 1 2 3 1 2 3 18. बरोबर. नाही किती? 1 2 3 4 5 18 नाही 15 होणार. 15 होणार. ओके. तसंच आता काय केलं हे आपण कन्सिडर केलंय मगाशी, बाजूचे कन्सिडर केले, पण मध्ये पण याच्यामध्ये पण किती होणार सांगा. 3 3 6 15 होणार. तसेच त्या बाजूला 15 होणार, त्या बाजूला 15 होणार आणि कुठले चुकलेत माझे? काहीतरी चुकतंय मग. नाही किती होतात बघा. चुकते काहीतरी एक कुठलं तरी हे होते माझं. तुम्ही कसे केले सांगा. तुमचा आन्सर बघूया कसं होते ते. काय कसं माहित आहे, 3 आहेत ना, म्हणजे वन साइडला 3 आहेत ना. वन साइडला 3 आहेत म्हणजे
येतात ना, एका साईडला वन साईडला मग सर 9 into इथे 6 केलं. क्वेश्चन आधी समजलं. इथे बघा क्वेश्चन काय सांगितला, ऍटलिस्ट वन फेस कलर, म्हणजे तुम्हाला काय समजलं? म्हणजे एकच फेस कलर आहे. ऍटलिस्ट वन फेस कलर म्हणजे किमान एक फेस हे केलेला आहे. त्याच्यामध्ये 2 फेस असू शकतात, 3 असू शकतात, 4 असू शकतात. ऍटलिस्ट सांगितलं ना. ऍटलिस्ट म्हणजे काय? बरोबर सर, तुम्ही करताय ते मग बरोबर आहे. सर 98 येतं. 98 येतं सर. 98 येतं. तेच सांगतो, पण दुसऱ्या प्रकारे पण यायला पाहिजे होतं ऍक्च्युली. आपण परत एकदा ट्राय करूया. बघा, हे वरचे 25 झाले. तसं माझं का चुकतं मला माहित नाहीये. आणि खाली पण 25 आहे. बरोबर आहे, 25 आहे. ओके, हे 50 झाले आपले. आता आपण बदले काढूया. हे काय होणार सांगा? 1 2 3 7 3 9 3 12 3 15 15 झाले. सर त्या बाजूला आपण 15 असू शकतं. नाही आपण चुकतोय. काय चुकतोय बघा, काय चुकतोय, माझं काय चुकतंय ते इथे बघा. हे बाजूचे आपण धरत नाहीये. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 नाही, बरोबर आहे. आता 15 झाले, ते 25 नाही, 15 झाले. खालचे वरचे 25 25 झाले, हे 15 झाले. ओके, आता इथे कमी होणार कारण इकडचे आम्ही कॉर्नरचे धरलेले आहेत. तुम्ही काय म्हणा सांगा? 1 2 3 1 2 3 1 2 3 आणि 1 2 3 4 होणार, म्हणजे 12 होणार. परत त्या साईडला 12 होणार, या साईडला बॅक साईडला 12 होणार. आणि मधले फक्त आता या कॉर्नरचे धरले, या कॉर्नरचे धरले, मधले 1 2 3 1 2 3 1 9 होणार. आता होते काय बघा, आणि चुकले काय माहित नाही मला. तर बरोबर आलं बघा. पण मला वाटतं हे करत बसण्यापेक्षा ना ही मेथड बेस्ट आहे. ही समजली सगळ्यांना? ही समजली का? पहिलं मी सांगितलं ते असं पण काढून येते बघा. समजली का? सर पहिलं काय तुम्ही केलं ते समजलं नाही. समजलं नाही. टोटल 125 एवढं समजलं? ओके, आता आपल्याला काय काढायचं, त्याच्यातनं एक पण त्याचा फेस रंगवलेला नाही असे किती मिळणार सांग? तर वरच्या मध्ये एक पण नसणार आहे. वरचं जे रो आहे त्याच्यामध्ये एक पण नसणार आहे, सगळे रंगवलेले असणार. दुसऱ्यामध्ये काय असणार सांग? आतले फक्त हे 9 आहेत ना, ते रंगवलेले नसणार दुसऱ्यामध्ये. क्लिअर? परत तिसऱ्यामध्ये सुद्धा ते खाली आहेत ना, त्याच्यामध्ये सुद्धा हे 9 रंगवलेले नसणार कारण मध्ये आहेत. आणि चौथ्या रो मध्ये पण तसं 3 रंगवलेले नसणार. ओके, तेव्हा आपण काय म्हणणार सांगा? 3 3 6 3 3 9 झाले, नाही 9 3 27 झाले, व तो 27 करतो. ओके, आपण काय म्हणणार सांगा? 98 काय झालेले सांगा? रंगवलेले आहेत किमान एक फेस. ओके, नंतर नेक्स्ट सांगा बघूया. समजलं काय? अजून सांगू मी एक्सप्लेन. असं काढलं तरी येते बघा, असं काढलं तरी आन्सर बरोबर येते. हाऊ मेनी क्यूब्स हॅव ऍटलिस्ट 2 येलो फेसेस? ऍटलिस्ट म्हणजे लक्षात घ्या, कमीत कमी 3 पण चालतील, 2 पण चालतील. हॅलो, हो सर, काढतोय. सगळेच येणार बोलतो? नाही, सगळे नाही येणार. खालचे फक्त येणार नाही, बाकी सगळे येणार. सर 31 येतं. सर 30 पण येऊ शकतं. 31 येतं काय 32 येतं बघा रे. हे वरचे 5
5, 2, 7, 8, 9, 10, 11, 11 आणि 5, 16 झाले. खालच्या याच्यामध्ये कॉर्नरला 4 मिळणार आपल्याला. 16 आणि 4 20, 20 आणि 4 24, 24 आणि 4 28, 29, 30, 31, 32, 32 आहे ना मला वाटतं. ते 32 येतात. 32 येतात. ओके, समजलं सगळ्यांना? समजलं का? सर नाही सर, एक्सप्लेन करा. म्हणजे सर काय करायला सांगितलंय तिथे? मिनिमम 2 येलो कलर असलेले, मिनिमम 2. आता याच्यामध्ये बघ, हे सगळे वरचे आहेत ना, याला 3 बाजूने कलर आहे, याला पण 3 बाजूने, याला पण 3, याला पण. बाकी सगळे वरचे आहेत त्याला किमान 2 बाजूने तरी आहे. म्हणजे काय झालं सगळं, याच्यामध्ये आपल्याला 5 मिळाले, या लाईन मध्ये 5 मिळाले आणि प्रत्येक ठिकाणी 2 मिळतात. अशा 3 रांग आहेत बघा. 5, 5, 10, 10 आणि 7, 16 झाले. म्हणजे वर आपल्याला 16 मिळाले. ओके, आता सेकंड रो मध्ये काय होणार सांगा, कॉर्नरचे फक्त, म्हणजे पूर्ण कॉर्नर नाही, या बाजूचं 1, 2, बॅक साईडला आणि 2, म्हणजे काय होणार सांगा, 4 मिळणार. तसं थर्ड रो मध्ये 4 मिळणार, फोर्थ रो मध्ये 4 मिळणार आणि फिफ्थ रो मध्ये पण 4 मिळणार. समजलं का? टोटल काय होते बघा, 32 होते. समजलं का? हॅलो? हो सर. हा चालेल, चला मग. असं आपण घेतलेले का असे प्रॉब्लेम? घेतलेले. तरी पण हा घेतला काय मला मी परत घेतला, तरी पण एक बघूया, चला पटकन सांगा. आज घेतलेला का मी अगोदर? नाही, नसेल बहुतेक. इथे बघ काय दिलंय ते सांगितलं. कसं सोडवायचं माहिती आहे ना, काय एक्सप्लेन करायला पाहिजे? घेतलाय तर एक्सप्लेन केलेलं असणार. आता एक बघा, चला 28, 33, 39 आणि 29 इथे जातोय बघा, डायरेक्ट वर जातोय. मग इथे काय झालं सांगा, 31, 37, 42 डायरेक्ट वर जातो, एक सोडून वर जातोय. हाच पॅटर्न आपल्याला दुसऱ्या याच्यामध्ये यायचा. हा आपला क्वेश्चन आहे. 34, 34, 29, 34, 29, 35, 40. ओके, मग इथे कसं घेणार सांगा? इथे काय करणार? 36, बोला ना पटकन. 36, 30, 35, 36, 30, 35 आणि 41. सेकंड ऑप्शन सर. सेकंड ऑप्शन. ओके, पुढचं बघा, पटकन सांगा. मी रफ करतोय म्हणजे क्लिअर दिसेल तुम्हाला. इथे पण सेम आहे बघा, 18, 28, 30, 25. त्याचा आन्सर काय सांगा? 19, 31, 29 आणि 20. सेम पॅटर्न घ्यायचा. आता आपल्याला क्वेश्चन फिगर काय दिलं बघा, नंबर्स काय दिलंय? 38, 39, ऑप्शन नंबर 3 येतं. ऑप्शन नंबर 3 28, सर. ऑप्शन नंबर 3. 2 मिनिट. आपण काय म्हणा सांगा, 43, 42 वर जाणार, 31 आणि 35, 25 येणार. आपण काय करायचं, ऑप्शन पर्यंत बघायचेच नाही. आपल्याला कसं काय तसंच काढता येतं काय बघायचं, नंतर तो ऑप्शन मध्ये आहे का बघायचं. 43, 42, 31 आणि 25, ऑप्शन नंबर 3. तर नेक्स्ट बघा, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय आहे? सर 41 येतं का?
तर 41 येईल असं वाटतं. बघूया 33, 39, 34. हो सर, 41 येणार बहुतेक, असं त्याने केलेलं आहे. हो सर, 41 येणार. 40 बरोबर एक आहे. सोडून एक आहे. खालीवर केलेलं आहे. ओके चालेल. आम्ही स्कॉलरशिप मधला घेतलेला बघा, बहुतेक 2019चा काय 20चा क्वेश्चन पेपर मधला घेतलेला बघा हा क्वेश्चन, लक्षात आहे. चला नेक्स्ट आपण बघा अँगल बघितले, मी सगळे मिक्स घेतलेला, एकाच प्रकारचे घेण्यापेक्षा मिक्स घेतले बघा. इथे उलट विचारलं तुम्हाला, अँगल दिलेला आहे, अँगल सोडवलंय ना आपण, घड्याळातले अँगल घेतलेत ना. हा घेतलेलं सर. हो एनटीए ची सांगत नाही मी, बाकीच्यांना घेतले का 8 स्टँडर्डला घेतलं सर. घेतलंय. ओके आता क्वेश्चन उलटा विचारला, मागे आपण घेतले ते कसे होते सांगा. टाइम द्यायचो, त्याच्यावर अँगल काढायचो. सेकंड आणि थर्ड ऑप्शन येणार सर. सेकंड आणि थर्ड ऑप्शन, बघा रे बरोबर आहे का. सर सेकंड येते, थर्डचं बघतो. इथे लिहिले सिलेक्ट टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. दोन ऑप्शन बरोबर आहे. थर्ड पण येतोय. हो सर, सेकंड आणि थर्ड, कारण 2च्या असं ऑपोजिट त्या बाजूला घेतलं 10 येतं. त्यामुळे बघूया मी एखादं घड्याळ काढतो इथे, बघूया आपण परफेक्ट करूया. मी सांगितलं ते कुठलं सांगितलं, सेकंड आणि थर्ड बरोबर ना. किती वाजता, 30 minutes past 2 म्हणजे किती वाजले सांगा. 30 minutes past 2:30. 2:30. म्हणजे किती 2:30 बरोबर ना. तुम्ही काय करणार सांगा, हो, एक सर. करणार 2 आणि 3च्या मध्ये. आणि 2 आणि 3च्या मध्ये. आपल्याला माहित आहे की प्रत्येक ही समजा मी 6 धरलं, हे 5 90 डिग्री, आणि 3 पर्यंत 90 डिग्री येणार आणि मग 90 आणि याच्यातला आपल्याला हाफ घ्यावा लागेल, म्हणजे किती होणार सांगा. 15 डिग्री. 90 + 15 म्हणजे काय होणार 130. म्हणजे हे आन्सर एक बरोबर आहे. आणि दुसरं कुठलं म्हणताय तुम्ही, तिसरं काय, चौथं past 10. तिसरा सर. ओके. किती वाजले म्हणजे सांगा, 30 minutes म्हणजे कुठे असणार सांगा. 10:30. 30. 10. हा 10. 10:30. तर म्हणजे 2:30. 30 मिनिटं सर. 2:30 10:30. 10:30. हा 10:30. असं आहे ना बघा, बरोबर आहे. हो. म्हणजे काय झालं सांगा, इथे 6 झालं, इथे 7, 8 आणि इथे आपला 9. आणि 9 आणि 10च्या मध्ये काय असणार सांगा, ओव्हर काटा असणार. सॉरी चुकीचं काढलं. 30 minutes past 10 म्हणजे कुठे 10 आणि 11. 11. 10 आणि 11च्या मध्ये आहे ना. मग 105 कसं आहे ना. तर 30 minutes past 9, चौथं ऑप्शन. तर मग 3 म्हणून कोणीतरी सांगितलेलं मगाशी. ओके 3 हा झाला बरोबर आहे, हा बरोबर आहे. कारण काय होणार सांगा, 30 90 होणार प्लस 15 होणार. 9:30 ला 10:30 नाही, 10:30 चुकीचं आहे. हे कुठलं ऑप्शन येणार सांगा, 30 हे 2 येणार, 2 आणि 4 येणार. हो सर. ओके 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 चला नेक्स्ट. मी सांगतो बघा, रमेशच्या 3/2 केलं, 3/2 टाइम्स केलं आणि त्याच्यातनं तर 3 वजा केलं तर अजयचं वेळ मिळतं आपल्याला. नंतर धोंडीबाच्या वयाचं 4/7 टाइम घेतलं आणि त्याच्यामध्ये 2 मिळवले तर आपल्याला कोणाचं मिळतं, अजयचं वेळ मिळतं.
दोंडिबाचं एज 70 असेल. सर अजयचं एज 42 आहे. तिघांचे विचारलेत आपल्याला. द सम ऑफ एजेस ऑफ अजय, रमेश आणि दोंडिबा. आपल्याला कोणाचं माहिती आहे सांगा. हॅलो सर, अजयचा 42 येतं. दोन मिनिट. आपण कोणाचं माहित आहे आपल्याला? दोंडिबाचं माहित आहे. तर पहिल्यांदा आपण कोणाचं काढू दोंडिबाचं शकतो? 47 टाइम्स घेतलं ना तर 40 येतं आणि त्याला 2 ऍड केलं तर रमेशचं एज अजयचं एज आपल्याला भेटतं. ओके, तोच क्वेश्चन मी विचारतोय. आपल्याला माहित आहे दोंडिबाचं, मग दोंडिबाच्या याच्यावरनं आपण रमेशचं काढू शकतो का अजयचं काढू शकतो? अजयचं. मग अजयचं पहिल्यांदा काढायचं. त्याचं काय करायचं सांगा? 4/7 म्हणजे किती आले? 40. 40 झाले. 42 प्लस 2. त्याच्यामध्ये काय करावं लागेल? +2. 2 ऍड करावं लागेल. म्हणजे कोणाचं मिळालं? अजयचं. अजयचं मिळालं. आता अजयचं. अजयचं 3/2 करायचं म्हणजे किती करायचं? 3/2 तर म्हणजे किती आलं? म्हणजे 63. 63. पण 63 - 3 60 येतं. 60 येतं. ओके, 60. ओके, 60 हे आपण कोणाचं मिळालं? 42. कोणाचं मिळालं? रमेश रमेश. मिळालं. ओके, रमेश. म्हणजे 70 + 42 + 60 असं ऑप्शन आहे का बघा? नाही आहे सर. नाहीये. नाही, चुकलं नाही आहे, काहीतरी. 21 चुकलं मग आपलं काहीतरी. सर नाही, आपलं बरोबर आहे. ऑप्शन मध्ये नाही आहे वाटतं. सर त्यांचं चुकलंय. त्यांचं चुकलंय सर, आपलं बरोबर आहे. इथे बघा हे काय करतात माहितीये ते इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करताना थोडंसं काय ते चूक करत असतात केव्हा केव्हा. लक्षात आहे? सम ऑफ द एजेस. तरी पण आपण परत एकदा बघूया. आणि 2 more than दोंडिबास times the age of दोंडिबा and 2 more than 47 times the age of दोंडिबा. 47 times. सर जर आपण रमेशचं एज 42 घेतलं तर नाही, काहीतरी नाही, तसं नाही करणार. तसं असू शकेल पण आपलं मला नाही वाटत चुकलंय काय असं वाटत मला तर पण नाही वाटत. आन्सर तेच येणार. हो सर. दोन मिनिट. तर त्यांचे ऑप्शन चुकलं असं वाटतंय. 3 times the age of. ओके, इथे आपण काहीतरी मिस्टेक केली. थांबा, आपण मिस्टेक केली बघा. अजयची जी 3 less than the 2 times the age of रमेश. आपण रमेशचं समजा एज धरलं, त्याचं 3/2 काढलं तर त्याच्यापेक्षा 3 ने कमी कोणाचं एज आहे समजा अजयचं आहे. आपल्याला हे काय मिळणार सांगा? 42 मिळणार. अजयचे कशाच्या याच्यामध्ये सांगितले आपल्याला? 3/2 times the age of रमेश सांगितलं. त्यामुळे आपण इथे मिस्टेक केली बघा. 3x2 - 3 = 42 म्हणजे काय आलं सांगा? 3x/2 = 45. ओके, म्हणजे 3x = 90. therefore x = 30. आता बघूया आपण हे काय मिळणार सांगा? 30 मिळालं. हे बघा ऑप्शन आहे. आपलं चुकलंय. आपलं चुकलेलं. काय परत केलं? मी सांगतो, परत एकदा सांगतो बघा. परत एकदा सगळं सोडूया आपण. आपण वाचताना चुकीचं केलं बघा. तर पहिली गोष्ट दोंडिबाचं एज माहित आहे. हे कोणाचं आलं समजा? दोंडिबाचं आलं. ओके, 2 more than the 47 times the age of दोंडिबा. कोणाचं? अजयचं वय. तुम्ही काय करणार सांगा? हे आपलं बरोबर होतं. याचं 70 म्हणजे किती आलं सांगा? 40. आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार सांगा? 2 ऍड करणार. हे कोणाचं मिळालं आपल्याला? अजयचं मिळालं. तर आता हा आपल्याला- म्हणजे 3 to 2 मिनिट गायत्री, 2 मिनिट आता. आता असं नाही सांगितलंय की अजयच्या वयाच्या 3 times रमेशच्या आहे म्हणून सांगितलं नाहीये आपल्याला. आपल्याला काय सांगितलं? अजयचे वय रमेशच्या 3 times 3/2 times काय आहे सांगा? +- 3 केल्यावर आपल्याला काय मिळणार? समजा रमेशचं एक्स आपण आपल्याला माहित नाही, एक्स धरलं
त्याचं 3/2 टाइम्स केलं आणि त्याच्यातनं जर आपण 3 मायनस केले तर आपल्याला किती मिळते सांगा? 42 मिळते. म्हणजे इथे हे स्टेटमेंट वापरा बघा. हे स्टेटमेंट जर समजलं तर तुम्हाला प्रॉब्लेम समजला काय चुकलेलं आपलं ते. रमेशच्या वयाची 3/2 टाइम्स केलं आणि त्याच्यातनं जर सबट्रॅक्टिंग केलं तर मग असं आपण काय करत होतो? याचं 3/2 करत होतो आणि मायनस करत होतो. नाही, चुकीचं होतं ते. आता मी काय करणार? 3 त्या बाजूला घेऊन जातो. 45 झाले. 45. आणि 3x म्हणजे काय आलं सांगा? हे मल्टिप्लिकेशन होणार 90 झाले. म्हणजे x इज इक्वल टू काय आलं सांगा? 40 झाले. आता तिघांची बेरीज करा. इथे बरोबर 142. ओके, क्लिअर सगळ्यांना? हो, सर. हॅलो. ओके, नेक्स्ट. चला. झालं? झालं का? एक्सप्लेन करू मी? सर 1 मिनिट करतोय. सर 15. ऑप्शन नंबर 2. 15. सर 15. 15. 15. 15. सर 15. चला बघूया, तरी पण बघूया. आपल्याला काय सांगितलं सांगा? गोपाल इज द मिडल ॲट 23rd प्लेस. टोटल स्टुडंट किती असणार सांगा? तो जर मिडलला असेल तर टोटल स्टुडंट किती असणार? सर 45. 45. असणार. कारण इथे काय असणार सांगा? 22 असणार आणि या साईडला 22 असणार. ओके, आता आपल्याला दुसरं काय सांगितलं? इन रो गोविंद स्टँडिंग ॲट अ 7th प्लेस फ्रॉम द एंड. यापासून 7th प्लेसला आहे. म्हणजे त्याच्या अगोदर किती असणार सांगा? एंड पासून किती असणार? किंवा त्याच्यानंतर म्हणूया आपण, शेवटी किती असणार त्याच्यानंतर? 15. 15. 6 So असणार. त्याच्यानंतर आधी, त्याच्या आधी की त्याच्यानंतर? आन्सर द्या की रे बाबा. 6. 6 असणार. ओके, हा स्टेटमेंट 7 झाला. ओके, आता आपल्याकडे राहिले किती सांगा? हे मध्ये किती राहिले? हे 7 गेले समजा. आपल्याला टोटल किती पाहिजे? 22 मधलं 7 गेले. किती राहिले? 15. 16. म्हणजे इथे आपलं काय राहणार? 15 येणार. बरोबर ना? 15 आणि 7 22. बरोबर आहे. आन्सर 15. चला नेक्स्ट बघा. सर नॉर्थ वेस्ट. आधी मला सांगा प्रत्येकाला, मी एक काढते बघा. हो सर, नॉर्थ वेस्ट. सगळ्यांना दिशा सगळ्या माहिती आहे, डायरेक्शन माहिती आहे. वर काय लिहितो आपण? नॉर्थ. खाली साऊथ. साऊथ. ईस्ट वेस्ट कुठे लिहितो? ईस्ट त्या बाजूला. ईस्ट. इथे लिहू का? वेस्ट. ईस्ट. ओके, इकडे इथे वेस्ट. वेस्ट. ओके, पहिले नाही काढून घ्यायचं, मग तुमचं पास होतं. स्वराज वॉक सम डिस्टन्स टुवर्ड द ईस्ट. So not सम डिस्टन्स टुवर्ड ईस्ट गेलं, त्यानंतर 90 ठाकूर कुठे होता तो? ईस्ट गेला. 2 मिनिट. काही डिस्टन्स तो पुढे ईस्टला गेला. ओके, देन टर्न्स लेफ्ट इन 90 डिग्री. म्हणजे कुठल्या साईडला जाणार तो? नॉर्थला. वर काय खाली? नॉर्थला. ओके, नॉर्थला. गेला. ओके, त्यानंतर नॉर्थ ईस्ट. 50 मिनिट. नॉर्थ 2 ईस्ट. मिनिट. 50 गेला. नाव ही टर्न्स राईट म्हणजे कुठल्या साईडला गेला सांगा? राईट म्हणजे कुठल्या? या साईडला जाणार. बरोबर, राईट साईडला. पण 135 डिग्रीने मूव्ह झाला. हे आपलं 90 गेलं असतं. आणि 135 म्हणजे कुठे घेणार सांगा? नॉर्थ ईस्ट.
राईट म्हटल्या, राईट म्हटल्या. हो नॉर्थ ईस्ट. हे आपलं कुठे आहे सांगा, मी या साईडला आहे. 90 डिग्री म्हणजे माझं हे झालं असतं, बरोबर आहे. हो आणि पुढे त्याच्या 45 डिग्री पुढे म्हणजे कुठे होणार, नॉर्थ असं ईस्ट. जाणार नाही, नॉर्थ ईस्ट होणार आहे. सर मी त्या बाजूला घेतलं. त्या बाजूला कसं घेणार, आपण क्लॉक वाईज बघतोय ना, क्लॉक वाईज गेला. साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट. इथे बघा आपण 90 डिग्री फिरलो, कसं फिरलो सांगा, लेफ्ट साईडला, आणि इथे काय सांगितलं, राईट साईडला. राईट साईडला म्हणजे इकडनं घ्यायचं ना अँगल, असा हा आपला 0 असा घ्यायचा ना, मग इथे तो असणार आहे. इट टर्न्स राईट अँड वॉक 15 meters, हे आपलं 15 दिलेलं आहे. नाव हिज लेफ्ट हँड इंडिकेट विच डायरेक्शन, कुठलं दाखवतोय. हा सर बरोबर, साऊथ ईस्ट येणार. नाही, आता लेफ्ट हँड कुठला दाखवतोय काय विचारलाय तो, आता असा उभा आहे इथे, इथे तो उभा आहे. नॉर्थ ईस्ट, लेफ्ट हँड इंडिकेट्स नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट दाखव ना. ओके, सगळ्यांना समजतंय, नाही तर विचारा मला, समजत नसेल तर हो सर, विचारा मला. समजलं. इकडे राईट 90 डिग्री म्हणजे हे झालं असतं, आणि 135 म्हणजे 45 ऍड करावं लागणार, म्हणजे 135. ओके, चला नेक्स्ट. हे तर तुम्हाला मी घेत नाही, पण तरी पण एक घेतलाय. अशा प्रकारची तुम्हाला जिथे जिथे भेटतील ना, ते टाइमपास कसं सर करत तिसरं चला. येणार. तिसरं. तर तिसरं. थर्ड वन. बरोबर आहे. ओके, कारण इथे बघा हे उलट आहे ना, हे खाली दिसायला, बरोबर आहे, बरोबर आहे. हे तुम्ही सोडू शकाल, मी सांगायची गरज नाही, माझ्यापेक्षा तुम्ही ते चांगलं सोडवा. ओके, चला. असे पण कोडिंगचे असतात, कोड दिलेले असतात बघा, ते पण काही काही असतात ते एकदम सोपं आहे. पहिलं तर एकदम सोपं आहे. सर आर येणार. तर आर बघा, ए नंतर बी, बी सोडलंय सी घेतलं, सी सोडलंय डी घेतलं, डी नंतर सी डी, डी सोडलंय सी घेतलं. तसं आर पी आरच येणार. सोडणार आपण, तर आर येणार. आर घेऊ. एक सोडून ओके, पुढे सर कुठचा सोडवायचा, तो खालचा दिलेला का 47. 47, तोच केलं, त्याच्याच क्वेश्चन आहे हा. हा कसा सोडवायचा, कोणाला काय माहित आहे का. हो सर, टीचं व्हॅल्यू 4 येणार. टीचं व्हॅल्यू 4 आहे. दोन मिनिट मला बोलायला द्या, 2 मिनिट. इथे कसं फाइंड आउट करायचं, ते असं असेल असं काय नाही, क्रमवार असेल असं काय नाहीये. तर कॉमन चूज करायचं. हा, इथे बघा बी आहे, इथे बी आहे का नाही आहे, इथे बघा टी आहे, याच्यामध्ये पण टी आहे. मग टी साठी इथे काय वापरलं, दोघांमध्ये कॉमन काय बघा, फो आणि फो आहे. टी म्हणजे मला काय मिळालं सांगा, फो मिळालं. आता इथे बघा ए आहे, आणि कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, ए इथे पण आहे. आता दोघांमध्ये काय कॉमन आहे बघा, 5 कॉमन आहे, म्हणजे आपल्याला ए म्हणजे काय मिळालं सांगा, 5 मिळालं. ओके, आता पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये बघितलं तर बी बी आहे, दोघांमध्ये कॉमन काय बघा, 1 फोन आहे आणि 4 पण आहे, कारण टी आपण काढलेला आहे, 4 काढलेला आहे, हे फोन असणार, म्हणजे बी म्हणजे काय असणार सांगा, 1. म्हणजे 1. आता राहिलं कुठलं आपलं, ई राहिलं ना, ई राहिलं. आणि ई साठी कुठला नंबर राहिला बघा, 3. ई आणि कुठलं राहिलं, ई आणि ए राहिलं, ए राहिलं, ए घेतलं आपण. तर ई ची व्हॅल्यू 3 येणार. थ्री येणार. आता आपण लिहू शकतो U ची 7. U राहिला. U7. यू राहिलाय. U7 येते. U7 मिळणार, बी आणि टी ची मिळाली, 4 युची आपण सांगू शकतो 1 3. सर 4 7 1 3. ऑप्शन नंबर 1, 4713. चला पुढे बघा. सर जरा परत एक्सप्लेन करा. इथे बघा, इथे बघ, पहिला आणि दुसरा कन्सिडर कर, दोघांमध्ये काय सांग, कॉमन काय,
टी बोल टी आहे. आणि नंबर मध्ये दोघांमध्ये कॉमन काय आहे? हे बघ 174 बघ आणि 453 बघ. कॉमन काय आहे? 4 4 आहे, म्हणजे टी ची व्हॅल्यू 4 झाली. एवढं समजलं तुला? हो सर. समजलं का? आता इथे बघ, इथे ए आहे आणि इथे पण ए आहे. ओके, आपण ए ची व्हॅल्यू काढूया. टी ची आपल्याला मिळालेली आहे. आता दोघांमध्ये जर बघितलं 453 आणि 451 मध्ये कॉमन काय काय सांग? 4 कॉमन आहे, पण ती टी ची झाली. आणि काय कॉमन आहे? 5 5, म्हणजे एक वर्षाचं झालं, 5चं झालं. क्लिअर? एवढं समजलं? हो सर. एवढं समजलं का? ओके, आता आपण काय बघूया सांगा. बी ची आपल्याला काढायची आहे, तर बी इथे पण आहे आणि इथे पण आहे. आपण ऑलरेडी 4 काढलेला आहे, मग 4 नाही कन्सिडर करायचं. दोघांमधला 4 कन्सिडर करायचा नाही. ते सोडून आणि कॉमन काय सांग? 1 4 सोडून आणि काय कॉमन? 1 आहे, 1 झालं. ओके, म्हणजे आपल्याला काय मिळालं? बी ए टी हे मिळालं. आता यू मध्ये काय आपल्याला? 4 आपण ऑलरेडी काढलेला आहे, 1 ऑलरेडी काढलेला आहे. राहिला काय? यू. यू ची व्हॅल्यू 7 झाली. आता इथे मग टी ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, 4 आहे. ए ची व्हॅल्यू पण आपण काढलेली आहे, 5 आहे. म्हणजे आपलं राहिलं काय सांग? काय राहिलं? ई राहिलं. ई ची व्हॅल्यू किती असणार? 3 असणार. झालं. क्लिअर? हो सर. क्लिअर? ओके, आता आपल्याला काय सांगितलं? 3 4 5. 3 4 5 म्हणजे काय ते बघायचं. काय आहे सांगा? टी काय लिहू शकतो? सर युटी आणि 1 आणि 3 तर घेऊ 1 आणि शकतो. 3. सर ई आणि ए. सर ऑप्शन नंबर 4. 1 सर 1 आणि तर 3 1 आणि 1 आणि 4. 1 आणि 3. 1 आणि 3 लिहू शकतो. बरोबर. 1 आणि 3. बरोबर. हे 2 देऊ शकतो. चला, हे काय असतं सांगा? पहिलं दुसऱ्याशी कशा तरी रिलेटेड शुगर किलोग्रॅम. शुगर किलोग्रॅम. 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 हे किती सोपे असतात बघा. हे स्कॉलरशिपचे क्वेश्चन आहे ना. सोपे किती आहेत बघा. सर Next बघा. गार्डनर आहे. कशाला सांगा? हे सगळे स्कूलशी तर रिलेटेड सगळे- आहे. हे सगळे स्कूलमधले related आहे. वापरलेले जाणारे वस्तू आहेत. ओके ओके. पुढचं सर, बघा. चौथं. म्हटलं odd one तर असतं. 4. सर 4 येणार, कारण सर छत्रीच्या खालची बाजू आहे ना हँडलच्या जरा येणार वरती. कारण की हँडलचं सर ते हँडल जरा कारण तो सर्कल येतो आणि तिकडे रेक्टँगल यायला पाहिजे. हो. इथे बघा, आपण जर क्लॉकवाईज फिरवलं ना तर एक स्क्वेअर या साईडला येतो बघा. क्लॉकवाईज फिरवतो हे, त्यामुळे हँडलचा नाही. हँडलचा काय प्रॉब्लेम नाहीये. इथे बघा, हे काय होतं सांगा? पहिल्यांदा या साईडला स्क्वेअर येतो, या साईडला सर्कल. स्क्वेअर सर्कल या साईडला, स्क्वेअर सर्कल. इथे तसं नाही आहे बघा. इथे स्क्वेअर असायला पाहिजे होता आणि इथे सर्कल असायला पाहिजे होता. तर आपण फिरवलं बघा अँटी क्लॉकवाईज, तर काय यायला पाहिजे होतं? हे अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर वर स्क्वेअर यायला पाहिजे होता आणि इथे सर्कल यायला पाहिजे. त्यामुळे नाहीये, म्हणजे ऑप्शन नाहीये बरोबर. चला, अशा प्रकारचं पण बघूया आपण. हा लास्ट घेतो मी आणि थांबूया आपण. आणि किती आहेत? खूप आहेत का? आणि याचे पण होते. ओके, हा एकच सोडूया आपण. सर बाकीचे question दाखवा ना. हा, मी तुम्हाला पाठवतो ना, फाईल पाठवत असतो, त्याच्यावर मिळेल तुम्हाला. हे कसे सोडवायचे लक्षात येत आहे? त्याच्या व्हेन डायग्राम म्हणतो याला. ट्रँगल रिप्रेझेंट डॉक्टर. ट्रँगल म्हणजे काय दाखवतो? ट्रँगल मध्ये जे लिहिलंय ए डी ई आय जे के हे सगळे डॉक्टर आहे. सर्कल रिप्रेझेंट सर फार्मर. FE सर्कल मध्ये जे आहे IG. एक्झाम रिप्रेझेंट 2 मिनिट. एक्झाम रिप्रेझेंट ऑथर आणि क्वाड्रेटर रिप्रेझेंट कार्पेंटर. आपल्याला काय सांगितलं? विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन डी कार्पेंटर हु आर फार्मर. Circle. फार्मर साठी आपल्याला काय दिले त्याने? सर्कल दिले. ओके, मग सर्कल मध्ये पाहिजे आणि स्क्वेअर मध्ये पाहिजे. आणि 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 फार्मर.
क्वाड्रिलॅटरल. सर्कलमध्ये पाहिजे आणि ऑप्शन नंबर 2 IEF क्वाड्रिलॅटरलमध्ये पाहिजे IEF. क्वाड्रिलॅटरलमध्ये पाहिजे. मग कुठलं आहे ना तुझं? IEFG IEFG. IEFG IEFG बरोबर आहे. आता पुढचं विच ऑफ द फॉलोइंग लेटर इंडिकेट डॉक्टर्स हु आर ओनली ऑथर. ऑथर साठी आपण काय Sir, none of the above. एक्झाम्पल मध्ये None of the above. एक्झाम्पल आणि ट्रायंगल मध्ये के आहे ना फक्त Sir, none of the एक्झाम्पल above. आणि ट्रायंगल के आहे के आणि आय के नाही. सर पण ऑनली ऑथर्स बोललाय ना. हा सर ओनली ऑथर्स मग नन ऑफ द अबव येणार. तेच ओनली ऑथर्स डॉक्टर नॉन ऑफ द अबाव. फक्त हे ना सर ऑप्शन नंबर 4 डॉक्टर्स हु आर ओनली ऑथर. पण हा के कशाला नाही ना. सर कारण तो सर्कल मध्ये पण येतो ना, त्यांनी फक्त ऑथर्स विचारलंय. ओके 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 तसं कुठलं नाहीये आपलं नाहीये. ओके बरोबर बरोबर बरोबर. बाकी काय असतं हा मान येतो. चालेल चला इथे आपण थांबूया. ओके इजी वाटतं. हो सर. हो सर. इजी